सायासाचे मूळ कुंटे किंवा येता जाता उठता बसता खाता पिता देता घेता वदता आनंद बोला. या ठिकाणी बघतो आपल्या परंपरेमध्ये थोर संत बाळ ब्रह्मचारी महाराज आपल्या वडगुंपेवरती या ठिकाणी होऊन गेले. सर्वात पहिले या ठिकाणी आपण जिथं बसलात आज या ठिकाणी भव्य वटवृक्षांची दाटी होती. वटवृक्षांची झाडं होती वडाची, संपूर्ण झाडी दाट. आणि अशा या झाडीमध्ये ब्रह्मचारी महाराज असणारे तपश्चर्या करत होते. आणि तपश्चर्या करत असताना त्यावेळेस एवढ्या दाट जंगलामध्ये त्यावेळेस काय अन्नधान्य विचार मनासी
कोठून पुढे कोठे जसे विचार मनाशी कानकडे. आपण कोठून आलो, आपल्याला जायचं कुठं, आणि आपण कोणाची संगत धरल्यानं आपण कुठं जाऊ शकतो, आणि काय केल्यानं आपल्याला तो मार्ग कळू शकतो, हे जर आपण विचार केला बघतो तर हे खूप सोपं आहे. आपल्याला वाटतं प्रपंचातून आपल्याला केव्हा वेळ भेटेल, पण वेळ काढतो म्हणल्यानं प्रत्येकालाच भेटते. वेळ भेटायचा नाही म्हणजे आपल्याला काम करायचं झाल्यावर आपल्याला वेळ कसाच भेटत नाही. माहिती, काढतो म्हणणाऱ्याला वेळ प्रत्येकालाच भेटत नाही अशी गोष्ट नाही. वेळ हे खूप महत्वाचं आहे. टाइम इज द मनी, मनी इज द टाइम म्हणलेलं आहे. आता हे इंग्लिश मध्ये मला एकच वाक्य पाठ आहे, तुम्हाला पण आहे की नाही. हा, जैसे ओंजुळीतील नीर कमी होत असे झरझर, तैसे आयुष्य सत्वर गेल्या फिरून न येवो जा, आहे की नाही. जैसे ओंजुळी, आता ओंजुळीत आपण पाणी घेतलं ते काय लय वेळ थांबणार आहे का आपल्या हातामध्ये, कधीतरी घसरून सगळं रिकाम होणार आहे महाराज, एक दिवस हे जाणार आहे. म्हणून या ठिकाणी काळ वेळ न लागे तत्वता नाम उच्चारिता दर्शन. आपण सतत त्या देवाचं नामस्मरण केलं. तुम्हाला हेच म्हणणं नाही की तुम्ही हे 7 नामच घ्या, तुम्ही नामच जपा आणि तुम्ही ध्यानच लावून बसा, असं सुद्धा याच्यात मध्ये नाही बरं. वापस येत नसते बघतो. एकदा बाळपणी गेलं तरुणपणाला, पुन्हा बाळपणी जाऊ शकतो का आपण? जाऊ शकत नाही. तरुणपणी गेलं म्हातारपणात, म्हातारपणातून तरुणपणात आपण जाऊ शकत नाही. मग भजन कधी केलं पाहिजे? कधी केलं पाहिजे भजन? आपण म्हणतो महाराज, बरेच जण म्हणतो भजन म्हातारपणी करावं महाराज, आताच कुठं वेळ गेली आपली, आहे की नाही. आता म्हातारपणी जर बहिर झालं आणि माझ्याकडे आमच्याकडे तसे येतात महाराज गुरु करायचं हो मला, हे म्हणत नाही, त्याला दुसऱ्याला म्हणावं लागते त्याला की बुवा आता काय इतक्या लवकर कस काय गुरु करायले बुवा म्हणावं लागते त्याला, आहे की नाही. अजून आणि तरुणपणाचं जर मुलाला जर म्हणलं एखाद्या महाराज गुरु कर की रे, काय झालं आताच कुठे वेळ गेली काय महाराज. आता आपण प्रपंच करत असताना तुम्हाला प्रपंच तरुणपणात गोड वाटते की म्हातारपणात? हा, कोणीच बोलणं झालं, झोपल्या काय वरचे? संसार तरुणपणात गोड वाटतो की म्हातारपणात गोड वाटतो? हा, तरुणपणात. वा. आणि म्हातारपणात मोहन पाटील कस काय वाटते? हा, बायको जवळ येऊ देणार, मुलं जवळ येऊ देणार, वसवस करायला मग ते 70ची ही रचना कैसा झाला दैन विना, हलवेना चालविना कैसा झाला तो दिवाना, आहे की नाही. 70च्या पुढे गेल्यावर माणूस बघा, माणसाचे हातपाय काम करणार, काय बी काम करून नुसतं असं राहते पडून, हालत नाही चालत नाही, घरच्याला कदर येऊन जाते, म्हातारा काम मरणार झालं.